ही काय प्रोसिजर आहे की जेवढे शक्य आहे लवकरात लवकर नाही, पण आज उद्या माणसं सर्वेला तरी पाठवा. म्हणजे ते बोलले हां बोलले ना. सर एक मिनिट या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितलेलं आहे की पुढील 48 तासामध्ये प्रत्येक गावामध्ये जे जे प्रॉब्लेम आहे सर्वे करून योग्य ती कारवाई 48 तासाच्या आत करण्यात येईल. त्यांच्या आश्वासनाला किंमत देऊन या ठिकाणी आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की जे MSCBG कार्यालयाचे अधिकारी गावात येतील त्यांच्याकडनं व्यवस्थित आपापल्या कामांचा सर्वे करून घ्यावा. धन्यवाद मॅडम. जागा बदलून थांब तिथंच आपण ते दिलंय ना त्याचं ना तुम्ही इथं आला तर काय अडचणी नागरिकांच्या आणि तुम्ही इथं काय केलं? मागच्या महिनाभरापासून माझ्या सर्कलमध्ये मी फिरतो आहे. तर वाड्या वस्त्यावर लाईटचा प्रॉब्लेम आहे. कुठे तारे पडलेले आहे, कुठे ट्रान्सफॉर्मर बंद पडलेला आहे, कुठे 25चा गट्टू 15चा पाहिजे तर 25चा पाहिजे तर 15चा आहे. आणि हे 50-50, 25-25, 30-30 घरांचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अक्षरशः ते लोक रडतायत. माझ्याजवळ ते लोक रडाले आणि मला म्हणले, भाऊ तुम्हाला आम्ही मतदान देतो, 50 नाही 100 देतो, पण निवडून आल्यावर आमच्या डीपीचं काम करून द्या, निवडून आल्यावर आम्हाला गट्टू बसवून द्या, निवडून आल्यावर आम्हाला तारे ओढून द्या, आमच्या डीपीचे फ्यूज व्यवस्थित करून द्या. म्हणजे मला माझ्या मनाची देखील या ठिकाणी साहेब लाज वाटली की आपण या देशामध्ये मतदान मागायला जात असताना त्यांना राहायला लाईट नाही आणि लाईटसाठी ते मतदानाचा सौदा करतायत. लाईटसाठी ते मतदान विकतायत. म्हणजे ते विकल्यासारखंच होत आहे की आम्ही तुम्हाला मतदान देतो पण आम्हाला लाईट द्या. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मलाच लाज वाटली की मला या गोष्टीची कल्पना नव्हती. म्हणून मी त्यांना आश्वासन दिलं आणि सांगितलं की निवडून आलो तर कार्यालयात बसून तुमचे कामं करून देईल, नाही आलो तर डफडं वाजून या ठिकाणी कामं करून देईल. आज या ठिकाणी कार्यालयामध्ये आलो. उपकार्यकारी अभियंता यांनी दखल घेतली. 48 तासांमध्ये ज्या ज्या गावाची नावं या ठिकाणी आम्ही लिहिलेत त्याच्यामध्ये बोरगाव आहे, टाकळी कोलते आहे, नरला आहे, भावडी आहे, त्याच्यामध्ये राजनगाव आहे आणि त्याच्यामध्ये तळेगाव आहे. अशा सगळ्या गावांचा 48 तासात सर्वे करून जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं आहे. गोधड्या नेमकं काय? हो, हे गोधडी घेऊन आम्ही इथं आलोय. आम्हाला माहित होतं हे लवकर झालं नाही तर इथं झोपावं लागेल. गोधडी घेऊन झोपण्यासाठी मी आलो होतो. उशी आणली, गोधडी आणली, अंगावर बी आणलं साहेब ते गाडीत आहे. आणि हे गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे ते आता सक्त झालेलं आहे. अर्ध्या तासात साहेब तुम्हाला सांगतो 14-15 मागण्या आमच्या त्यांनी मान्य करून 48 तासात. आणि मला माहिती आहे माझा शब्द, मला खोटा शब्द अधिकारी लोक देणार नाहीत, म्हणून 48 तासासाठी आम्ही हे स्थगित केलंय. 48 तासामध्ये परिणाम दिसले नाही तर पुन्हा सुरू करू. पण तुमचा या निवडणुकीत पराभव झालाय आणि तरी देखील तुम्ही? पराभव माझा झालेला नाहीये, माझा विजय झालेला आहे. मात्र माझ्या समोर जो उमेदवार होता त्याचा गावचा विजय झालेला. माझ्या गावाने मला सहकार्य पाहिजे तसं केलं नाही, त्यांच्या गावाने त्यांना सहकार्य केलं. 1500 मतदानाचा खेळ होता, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं गाफील राहिलो. गावातल्या लोकांनी त्यांच्या देखील देतो म्हणून सांगितलं आणि दिल नाही म्हणून आमचा कार्यक्रम झाला.
तुमच्या जागेवर जर दुसरा एखादा कार्यकर्ता असता, नेता जर असतात, त्यांनी म्हटलं असतं मला लोकांनी निवडून दिलेलं, मी आता का करायचं? नाही नाही नाही, हे बघा, माझ्या समोरचा जो उमेदवार निवडून आलाय त्याच्याशी माझी लढाई नव्हती साहेब. माझी लढाई तिथले माजी खासदार रावसाहेब पाटीलजी दानवे, तिथले आमदार अनुराधाताई चव्हाण आणि तिथले रनिंगचे खासदार आपले काय नाव त्यांचं, काँग्रेसचे खासदार कल्याणजी काळे यांच्याशी होती. यांनी साम दाम दंड भेद कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कार्यकर्त्याला फोन लावून त्याला दबाव आणून माझा पूर्ण या ठिकाणी नायनाट करण्याचा त्यांनी विचार केला होता. पण मायबाप गोरगरीब जनता माझ्या पाठीशी उभी होती. त्यांनी मला सहकार्य केलं आणि 2 नंबरला या ठिकाणी 8,200 मतदान या ठिकाणी मला दिलं. त्या 8,200 लोकांसाठी तर मला काम करावंच लागेल ना. त्यांना वाऱ्यावर सोडून मी जगू शकत नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून मी राहू शकत नाही. त्यांच्याकडे कोण बघणार आहे? त्या बिचारांना हे दोघेही त्रास देतील उद्या. म्हणून त्यांच्यासाठी मी रिंगणात उतरलोय आणि जे जे आश्वासनं मी दिले होते ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी कटिबद्ध आहे.